Hello student. Today I will be explain you mental health nursing subject. In mental health nursing subject I will be explaining you a topic name is therapeutic nurse patient relationship. टॉपिकचं नाव आहे थेरप्युटिक नर्स पेशंट रिलेशनशिप मेंटल हेल्थ नर्सिंग यामधला हा टॉपिक आहे. मोठा टॉपिक आहे पण थोडंसं तुम्हाला इन डिटेल्स एक्सप्लेनेशन करतो. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येतात जसे की इंग्लिश द टाईप्स ऑफ थेरप्युटिक नर्स पेशंट रिलेशनशिप या टाईपमध्ये त्याचे क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये. आणि त्यामध्ये अजून क्वेश्चन विचारतात की रोल अँड फंक्शन ऑफ नर्स इन थेरप्युटिक पेशंट रिलेशनशिप. ओके, या टाईपचे क्वेश्चन्स येतात. मी तुम्हाला लागलं तर ग्रुपला टाकेल सुद्धा. Therapeutic nurse-patient relationship, it is a basic requirement of nursing practices. यामध्ये काय नर्सिंग प्रॅक्टिसेससाठी बेसिक रिक्वायरमेंट राहतात. जसं की त्यामध्ये नर्स हू इज अ एफिशियंट अँड स्किलफुल यूज द होलिस्टिक अप्रोचेस इन केअरिंग फॉर अ पेशंट विथ एनी टाईप ऑफ प्रॉब्लेम. सपोज जर का पेशंटला सिकनेस असेल, पेशंट सायकेट्रिक प्रॉब्लेममध्ये असेल किंवा पेशंटला पेन होत असेल, सो नर्स जे त्यांचे स्किल्सफुल यूज त्या ठिकाणी करतात. ॲप्रोचेस ज्यांचे ॲप्रोचेस असतात नर्सचे की केअर गिवर म्हणून त्या ठिकाणी ते यूज करतात. नर्स पेशंट रिलेशनशिप इज सिग्निफिकंटली इम्पॉर्टंट इन सायकेट्रिक नर्सिंग. नर्स पेशंट रिलेशनशिप इज सिग्निफिकंटली इम्पॉर्टंट इन सायकेट्रिक नर्सिंग. सो सायकेट्रिक नर्सिंगमध्ये इम्पॉर्टंट काय की नर्स पेशंट रिलेशनशिप, ज्यामध्ये की सायकेट्रिक पेशंटला आपण केअर प्रोव्हाइड करतो. ओके, पेशंटला आपण सिक असेल, पेशंटला आपण ॲडवाइस करणार, काउन्सिलिंग करणार आणि पेशंटसोबत कम्युनिकेट करणार. डेफिनेशन्स: सायकेट्रिक नर्सिंग इज अ डिफाइन्ड ॲज इंटरपर्सनल प्रोसेस वेअर बाय द प्रोफेशनल नर्स प्रॅक्टिशनर्स assist an individual, family or community to promote mental health, to prevent or cope up with the experience of mental illness and suffering, and if necessary to find meaning in this experience. यामध्ये की इंटरपर्सनल प्रोसेस इट इज अ प्रोफेशनल नर्स जी राहते, जी प्रॅक्टिशनल नर्स आपण त्यांना असं बोलतो, त्या इंडिव्हिज्युअली पेशंटला केअर प्रोव्हाइड करतात, असिस्ट करतात. सोबत फॅमिली असेल किंवा कम्युनिटी असेल, कम्युनिटीमध्ये सुद्धा मेंटल हेल्थचं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये प्रिव्हेंट करणार जे पण त्यांना स्ट्रेस असेल, मेंटल स्ट्रेस असेल, मेंटल इलनेस असेल, जे की ते सफरिंग करतात. जसं की फॅमिली सफर करत असेल एखाद्या क्रायसिसमुळे, एखाद्याची डेथ झाली असेल घरामध्ये, पण सगळे जे फॅमिली मेंबर आहेत ते स्ट्रेसमध्ये असेल. सो स्ट्रेस कोपअप करण्यासाठी आपण त्यांना काउन्सिलिंग करू शकतो किंवा आपण त्यांना ॲडवाइस देऊ शकतो. So it is a suffering and it is a necessary, if necessary, to find out the meaning of this experience. आणि आपल्याला फाइंड अप करायचं आहे मिनिंग ऑफ दिस त्या एक्सपिरियन्सचा. ऑब्जेक्टिव्स काय आपले? प्रमोशन्स ऑफ मेंटल हेल्थ, त्या ठिकाणी आपली जी मेंटल हेल्थ आहे ती आपल्याला प्रमोट करायची, गुड मेंटल हेल्थ त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आपल्याला पेशंटला. प्रिव्हेन्शन्स ऑफ मेंटल इलनेस, जे पण स्ट्रेस इलनेस असेल किंवा डिप्रेशन असेल, ओके, सायकेट्रिक इलनेस असेल, मेंटल हेल्थ इलनेस असेल, ते आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्हेंट करायचे. म्हणजेच की ज्या पेशंटला स्ट्रेस होत असेल त्या पेशंटला आपल्याला काउन्सिलिंग सेशन किंवा मेडिटेशन सेशन आपल्याला त्या पेशंटचे ठेवायचे आहेत. केअर अँड रिहॅबिलिटेशन्स ऑफ द पेशंट विथ मेंटल इलनेस, त्या ठिकाणी आपल्याला रिहॅबिलिटेशन असेल किंवा केअर आपल्याला त्या ठिकाणी मेंटल इलनेसमध्ये प्रोव्हाइड करायची. जर का सायकेट्रिक पेशंट असेल, डिप्रेसिव्ह पेशंट असेल, त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन सेंटर असेल. ते रिहॅबिलिटेशनमध्ये आपण त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतात, ग्रुप ॲक्टिव्हिटी असतात, त्या ठिकाणी आपण ते त्यांना प्रमोशन्स करतो. इन त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इम्प्रुव्हमेंटेशन झालं पाहिजे त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्यानंतर ड्युरिंग द इंटरॅक्शन्स विथ द पेशंट द नर्स डेव्हलप अ थेरप्युटिक रिलेशनशिप. वेबस्टर डिफाईन दॅट द रिलेशनशिप इज अ कॅरेक्टर ऑफ बिईंग रिलेटेड ऑर इंटर रिलेटेड. द नर्स पेशंट रिलेशनशिप, the patient is described as a nurse by the my nurse or the my caregiver. The nurse refer the patient as a patient who have entered in the healthcare system and to be looked after by her. त्या ठिकाणी काय की जे पण पेशंट डिस्क्राईब करतात नर्स, जसं की त्यांना माहिती आहे केअरगिवर असतात. त्यानंतर ज्यावेळेला पेशंटला रेफर करतात ॲज अ नर्स म्हणून, एक पेशंट रेफर करतो नर्सला त्यांच्या केअरगिवरसाठी. सो हेल्थ केअर सिस्टीममध्ये की त्या ठिकाणी बघतात की हां ही एक नर्स आहे, प्रोफेशनल नर्स आहे.
टाईप ऑफ रिलेशनशिप कसे असतात, सोशल रिलेशनशिप, इंटिमेट रिलेशनशिप आणि थेरप्युटिक रिलेशनशिप. सोशल रिलेशनशिपमध्ये इट इज अ मोस्ट कॉमन टाईप ऑफ रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल्स इन एव्हरी डे लाईफ. प्रत्येकाच्या डेली लाईफमध्ये जे रिलेशनशिप असतात त्याला आपण सोशल रिलेशनशिप असे कन्सिडर करतो. इंडिव्हिज्युअल आर इक्वली इन्व्हॉल्व इन दिस रिलेशनशिप अँड मीट देअर नीड्स थ्रूआउट रिलेशनशिप. त्या ठिकाणी ते काय करतात, इक्वली त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं दोघांचं पण किंवा खूप ग्रुपमधली. त्यानंतर देअर इज अ नो प्रिडिटरमाइंड गोल ऑर फोकस इन रिलेशनशिप. ते त्या ठिकाणी फोकस करतात की त्या ठिकाणी बॉन्ड त्यांचा कसा चांगला झाला पाहिजे. कंटिन्युएशन्स ऑफ द रिलेशनशिप इज नॉट डिटरमाइंड ॲट द ऑनसेट. इट मे लास्ट फॉर मंथ ऑर इयर्समध्ये. तर ते टाईम पिरियड किती असतो त्याचा, टाईम पिरियड मंथ किंवा इयर्सपर्यंत. एक्झाम्पल जसं की फ्रेंड्स असेल, वर्क कलिग असेल अँड द नेबर्स असेल, त्या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत सोशल रिलेशनशिप मेंटेन ठेवतो. इंटिमेट रिलेशनशिप इट इज अ रिलेशनशिप बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स कमिटेड टू वन अनदर, केअरिंग फॉर अँड रिस्पेक्टिंग इच अदर. ओके, जसं की आपलं असेल हे कपल्स असेल किंवा त्या ठिकाणी हजबंड वाईफ असेल. द इंटिमेट रिलेशनशिप फॉर्म द बेसिस फॉर द मॅरेज अँड द अदर पार्टनर टाईप ऑफ रिलेशनशिप. थेरप्युटिक रिलेशनशिप म्हणजेच काय की या ठिकाणी नर्स आणि पेशंटमध्ये रिलेशन. ओके, नर्स हे काय करतात, पेशंटला केअर प्रोव्हाइड करतात आणि पेशंट त्या ठिकाणी रिकवर होतात. द रिलेशनशिप वेअर ॲज अ नर्स इज क्लायंट वर्क टुगेदर टुवर्ड्स द गोल ऑफ असिस्टिंग द क्लायंट टू regain the inner resources to meet life challenges and the facilitate growth. त्या ठिकाणी ते काय करतात की जे पण नर्स राहतात तर नर्स ॲज अ पेशंटला काय क्लायंट म्हणून बघतात. ओके, त्यांचे पण जे पण वर्क असेल, त्यांचे जे मेडिकेशन असेल, त्यांचे जे डेली रुटीन असेल ते त्या ठिकाणी ते फॉलो करतात. सो त्या ठिकाणी रेग्युलरली ज्यावेळेला ते मीट करतात त्यांच्यासोबत बोलतात. सो पेशंटला कसं फील कम्फर्टेबल वाटतं की हां, माझ्यासोबत जी कंडिशन चालू आहे ती ॲज अ नर्स म्हणून यांना माहिती आहे. ओके, इट इज अ प्रोफेशनल रिलेशनशिप. ही प्रोफेशनल रिलेशनशिप असते. द क्लायंट अँड द नर्स वर्क टुगेदर. जसं की पेशंट आणि नर्स एकमेकांसोबत काम करतात त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये. द गोल ओरिएंटेड इंटरॅक्शन्स इज पर्पजफुली स्टॅब्लिश. गोल ओरिएंटेड कसे असतात, जे की त्यांचा गोल ठरलेला असतो का पेशंटला डिस्चार्ज झाला पाहिजे, पेशंट रिकवर झाला पाहिजे. ते पर्पजफुली करतात किंवा त्याच्या मागे पर्पज असतो की आपण जर का पेशंटसोबत टॉकिंग केली तर पेशंटला डायव्हर्जन थेरपीमध्ये कन्सिडर करतात. म्हणजे की पेशंटला पेन होत असेल सो आपण तिकडे जाऊन पेशंटला बघायचं, पेशंटला विचारायचं, पेशंटला जे पण डेली ॲक्टिव्हिटी त्याबद्दल थोडंसं त्यांना एक्सप्लेन करायला होतं. म्हणजे की त्यांचा जो पेन आहे तो डिक्रीज होणार त्या ठिकाणी. ते डायव्हर्जन थेरपीमध्ये इन्क्लुडिंग होतात. टाईप्स ऑफ रिलेशनशिप, थेरप्युटिक रिलेशनशिप, सोशल रिलेशनशिप. टेक्निक कोणते आहेत? थेरप्युटिक रिलेशनशिप म्हणजेच की प्लॅन फॉर अ थेरप्युटिक रिलेशनशिप. सोशल रिलेशनशिप म्हणजे इट्स जस्ट हॅपन विथ द म्युच्युअल इंटरेस्ट. ऑब्जेक्टिव्स काय? हेल्पिंग द पेशंट थेरप्युटिक रिलेशनशिपमध्ये. आणि सोशल रिलेशनशिपमध्ये हॅविंग फन टुगेदर ऑर सॅटिस्फाईंग नीड ऑफ इच अदर. म्हणजे काय फन करणे. ओके, त्यानंतर एकमेकांसोबत गप्पा मारणे. ते इंटरॅक्शन कसं असतं त्यामध्ये, इंटरॅक्शन आर प्लॅन. ते प्लॅन केलेलं असतं की हां, आज पेशंटची ही सर्जरी किंवा आज पेशंटला ही मेडिकेशन मला द्यायची. सो मग त्या अगोदर ते त्या ठिकाणी इंटरॅक्शन्स करतात. सोशल रिलेशनशिपमध्ये इट मे बी प्लॅन, अनप्लॅन अँड बाय चान्स ऑफ द टू पीपल मीट. अचानकसुद्धा भेटू शकतात किंवा नेबर आहे किंवा तुमचे फ्रेंड्स आहे, कलिग आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात. अनप्लॅन असतात. प्लॅन मे बी प्लॅन पण असतात आणि अनप्लॅनसुद्धा असतात. टाईम फॉर अ थेरप्युटिक रिलेशनशिपसाठी स्पेसिफिक टाईम आणि प्लेस त्या ठिकाणी असतो. स्पेसिफिक टाईम म्हणजे काय, मॉर्निंग टाईम पिरियड असेल ज्यावेळेला पेशंटला आपण मेडिकेशन देत असेल किंवा डायग्नोस्टिक टेस्ट करत असेल तो स्पेसिफिक टाईम. आणि प्लेस म्हणजे कोणता, हॉस्पिटल. सोशल रिलेशनशिपमध्ये काय, इट मे बी प्लॅन, कधी कधी प्लॅनसुद्धा असतो, अनप्लॅन असतो, मे बी चान्स ऑफ द टू पीपल मीट. ड्युरेशन, द लेंथ ऑफ रिलेशनशिप विल बी डिपेंड ऑन देअर गोल्स. डिपेंड करतं पेशंटचं ची रिकवर कंडिशन किती असते. समटाईम्स पेशंट 1 मंथ हॉस्पिटल ॲडमिशन असेल पेशंटचं किंवा पेशंटची सर्जरी लॉंग असेल सो पेशंटला ॲडमिटसाठी विदिन 2 to 3 वीकसुद्धा पेशंटला राहावं लागतं अंडर द ऑब्झर्वेशन. सो हे ड्युरेशन असतं आणि टाईम त्याच्यामध्ये लिमिटेड असतो. दिस व्हेरीज अँड मे लास्ट फॉर इयर्स. सोशल रिलेशनशिपमध्ये मे बी लास्ट इयर असेल किंवा खूप दिवस झाले असेल, 4-6 मंथ झाले असेल ते. अकाउंटेबिलिटी म्हणजे का, नर्स फोकसेस ऑन गोल्स ड्युरिंग हर रिलेशनशिप.
त्यानंतर सोशलमध्ये आहे इट इज शेअर बोथ आर रिस्पॉन्सिबल or accountable in this relationship. Acceptance काय आहे, the nurses accept the patient as here and now without attaching judgment and interest. Acceptance मध्ये काय, acceptance of the relationship is based on share values and beliefs. त्यानंतर टर्मिनेशनसाठी काय आपण करतो थेरप्युटिकमध्ये, कन्सिडर ॲज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रिलेशनशिप, इट प्लॅन अँड डिस्कस विथ द पेशंट. त्या ठिकाणी प्लॅन आणि डिस्कस करतात पेशंटसोबत की तुमची ही डायग्नोसिस टेस्ट आज आहे, ओके, सो तुम्हाला ह्या टाईम पिरियडमध्ये विदाऊट मील तुम्हाला राहायचं आहे. ओके. सोशलमध्ये काय, सोशल रिलेशनशिप मे बी एक्झिस्ट लाईफ लॉंगसुद्धा राहते, मे बी टर्मिनेट ग्रॅज्युअली, लगेचसुद्धा निघून जाते. देअर मे बी एन्व्हायरमेंट फॅक्टर्स लाईक शिफ्टिंग अवे टू अनदर प्लेस. ज्यावेळेला नेबर असेल सो आपण शिफ्ट झालो असेल दुसरीकडं, सो ते त्या ठिकाणी टर्मिनेशन्स आपण त्याला बोलतो. नर्स पेशंट रिलेशनशिपमध्ये काय, नर्स इज अ पेशंट रिलेशनशिप विथ इंटरॅक्शन्स प्रोसेस which the nurses fulfill her role by using her professional knowledge and skills such as way that she is able to help the patient physically, socially and emotionally. त्या ठिकाणी नर्स काय करतात की केअर प्रोव्हाइड करतात पेशंटला, त्यांचे जे पण स्किल्स आहेत त्या फुलफिल त्या ठिकाणी करतात, त्यांचा रोल जे आहे तो त्या ठिकाणी ते अप्लाय करतात, हेल्प करतात पेशंटला, पेशंटची फिजिकली फिट नसेल सो पेशंटला ॲक्टिव्हिटी करायला लावतात, सोशली इंटरॅक्शन करत नसेल तर त्याला सोशली कम्युनिकेट करायला लावतात आणि इमोशनली त्याला स्टेबल ठेवतात. इट इज इंटरॅक्शन्स प्रोसेस बिटवीन द टू पर्सन इन विच द नर्स ऑफर अ सिरीज ऑफ पर्पजफुल ॲक्टिव्हिटीज अँड प्रॅक्टिसेस दॅट आर युजफुल टू अ पर्टिक्युलर पेशंट. एखाद्या पर्टिक्युलर पेशंटला नर्स ज्या राहतात त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज प्लॅन असेल, मेडिकेशन प्लॅन असेल, डायग्नोस्टिक प्लॅन असेल, त्या ठिकाणी प्लॅन करतात आणि त्यांना पर्पजफुली, आणि त्यामध्ये मला एक पर्पज असतो की हां ही डायग्नोस्टिक टेस्ट या पेशंटला करायची कारण की पेशंटला पेन होत आहे किंवा पेशंटला ॲबनॉर्मॅलिटी फाइंड आउट होत आहे. ओके. त्यानंतर इट इज ऑल्सो टर्म ॲज अ 1-to-1 रिलेशनशिप. 1-to-1 रिलेशनशिप इज द एंड रिझल्ट ऑफ अ सिरीज ऑफ प्लॅन पर्पजफुल इंटरॅक्शन्स बिटवीन टू ह्युमन बिंग्स, अ नर्स अँड अ पेशंट. या ठिकाणी 2 टाईपचे आपल्या रिलेशनशिप दिसतात, जसं की एक आहे नर्स आणि एक आहे पेशंट. सो नर्स काय करते, पेशंटला केअर प्रोव्हाइड करते आणि पेशंट काय करतो त्या ठिकाणी रिकवर किंवा प्रमोट करतो त्याची हेल्थ. सो म्हणजे हे दोघांचं पण इंटरॅक्शन त्या ठिकाणी होतं, बरोबर आहे. सो इंटरॅक्शन झाल्यामुळं काय होणार की एक ह्युमन बिंग ॲज अ आपण ह्युमन बिंग म्हणून हेल्प करतो आणि ॲज अ नर्स म्हणून सुद्धा आपण त्यांची हेल्प करतो. फॅक्टर्स डिटरमायनिंग इफेक्टिव्ह नर्स पेशंट रिलेशनशिप. इच इंटरॅक्शन्स इज युनिक बिकॉज द पेशंट अँड द नर्स आर हॅविंग देअर ओन बिलीव्स, व्हॅल्यूज, ॲटिट्यूड्स अँड द बिहेवियर. त्यांचे ओन बिलीव्स असतात, त्यांचे व्हॅल्यूज असतात, की रूल्स रेग्युलेशन्स असतात, त्यांचा ॲटिट्यूड असतो आणि त्यांचा बिहेवियर डिपेंड करतो पेशंट्सवरती. सेल्फ अवेअरनेस त्यांना पाहिजेत, ॲटिट्यूड टुवर्ड द पेशंट गुड ॲटिट्यूड पाहिजेत, ॲबिलिटी ऑफ डेव्हलपिंग रॅपोर्ट इन्क्लुडिंग रॅपोर्ट. सो ॲबिलिटी त्यांच्यामध्ये पाहिजेत डेव्हलप करण्यासाठी, रॅपोर्ट म्हणजे कम्युनिकेट करण्यासाठी पेशंटसोबत. सेल्फ अवेअरनेस. Self-awareness is a key component of the psychiatric nursing experience, it including the self-concept, beliefs and values and life experience. जोहरी विंडो, इसं तुम्हाला काम नाही आहे, सिलेबस पण नाही आहे. ॲटिट्यूड टुवर्ड द पेशंट, ॲक्सेप्टन्स द पेशंट व्हॉट एव्हर देअर सिम्टम्स. त्याचे पेशंटचे सिम्टम्स काय दिसतात ते आपल्याला माहिती पाहिजे. The nurse must respect his or her status and individuals. नर्सला त्यांची रिस्पेक्ट असेल किंवा त्यांचे स्टेटस असेल ते इंडिव्हिज्युअली त्यांना माहिती पाहिजे. डेव्हलप टॉलरन्स टू हिज और हर डिस्टर्ब बिहेवियर अँड हेल्प द पेशंट. त्या ठिकाणी त्यांचे जे पण पेशंट किंवा नर्सेसचे जे पण बिहेवियर आहे त्या ठिकाणी हेल्प द्यायला पाहिजे पेशंटला. अवॉइडिंग पासिंग जजमेंट ऑन द पेशंट, पेशंटला जज करायचं नाही आहे. रॅपोर्ट फॉर द जेन्युअनली पाहिजेत, इम्पॅथी त्या ठिकाणी पाहिजेत आपल्याला, ओके, इम्पॅथिक ॲबिलिटीज आपल्यामध्ये पाहिजेत आणि वॉर्म पाहिजेत. वॉर्म म्हणजे काय की ॲक्सेप्ट द पेशंटची सिम्टम्स, आपल्याला ॲक्सेप्ट पाहिजे की हां या पेशंटला स्किन इन्फेक्शन झालेलं आहे सो या पेशंटला मी बघणार नाही, या टाईपमधला आपला ॲक्सेप्टन्स नको आपल्याला. पण ॲक्सेप्ट नको कसं, हां या पेशंटला सर्दी झालेली आहे सो या पेशंटला आपण ॲक्सेप्ट करायचं की हां या पेशंटची सर्दी झाली असल्यामुळं आपण या पेशंटला चांगली गुड केअर प्रोव्हाइड करू शकतो. विलिंगली आपण त्या ठिकाणी पेशंटची केअर केली पाहिजे स्वतःहून.
जॉईनिंग द पेशंट विथ हॅपीनेस, जॉय अँड स्माइलिंग ऑर टचिंग द पेशंट इफ रिक्वायर. म्हणजे की ज्यावेळेला आपण टच करतो पेशंटला, सो पेशंटला काय फील कम्फर्टेबल वाटतं की हां कोणतरी माझ्या पेन आहे जो समजू शकतो. जेन्युइननेस म्हणजे काय की इंटरॅक्ट ऑर फिलिंग विथ द नर्स केअर्स ऑफ फॉर अ पेशंट. त्या ठिकाणी पेशंटलासुद्धा वाटणार की हां नर्सेस मला बघतात म्हणजे की मी एक गुड ह्युमन बिईंग आहे, म्हणजे माझी प्रॉपरली केअर या ठिकाणी होती. Empathy and the empathic ability, the capacity for the participations in another feelings, ideas, or putting oneself in the same positions as the other person is going through and feeling for it. म्हणजे की पार्टिसिपेशन जे असतात कॅपॅसिटी त्यांची अनदर फिलिंग्स जसं की आयडियाज असेल किंवा सेम पोझिशन असेल ऑफ अदर पर्सनची, ते काय करतात त्या ठिकाणी प्राऊड करतात आणि पेशंटला इम्पॅक्ट देतात. गोल्स ऑफ नर्स पेशंट रिलेशनशिप. द क्लायंट इज कोप अप विथ द प्रेझेंट प्रॉब्लेम. क्लायंट जी प्रेझेंट प्रॉब्लेम आहे ती त्या ठिकाणी कोप अप केला पाहिजे, रिड्यूस केला पाहिजे. नर्स हेल्प द क्लायंट विथ अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम. नर्सने त्या ठिकाणी पेशंटचे प्रॉब्लेम समजले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्याला केअर प्रोव्हाइड केली पाहिजे. नर्स हेल्प द क्लायंट अंडरस्टँड हिज ॲक्टिव्हिटी. पार्टिसिपेशन इज अन एक्सपिरियन्स. सो नर्स त्या ठिकाणी काय जे पण पेशंटची ॲक्टिव्हिटी असेल की त्या ठिकाणी त्यामध्ये पार्टिसिपेशन करायचं आहे आणि त्यांना हेल्प करायची आहे. नर्सेस असिस्ट द क्लायंट टू आयडेंटिफाय इमर्जिंग प्रॉब्लेम रिअलिस्टिकली. म्हणजे की जे पण क्लायंट आहे, आता क्लायंटला जी प्रॉब्लेम होते ती रिअलिस्टिकली आपण बघितले पाहिजेत आणि आपण प्रॉपरली ज्या ठिकाणी आपण बोलतो अटेन्शन आपण त्या ठिकाणी पाहिजे. द नर्सेस हेल्प द क्लायंट टू फाइंड आउट न्यू अल्टरनेशन्स फॉर हिज ऑर हर प्रॉब्लेम. नवीन काही प्रॉब्लेम त्यामध्ये होते का, काही सिम्टम्स दिसतं का, आपल्याला ते माहिती पाहिजे. नर्स हेल्प द क्लायंट टू ट्राय आउट न्यू पॅटर्न ऑफ बिहेवियर. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे की अगोदर पेशंटचा बिहेवियर कसा होता आणि आता कसं आहे, चेंजेस झालेले आहेत ते बघायचे. नर्स हेल्प द क्लायंट टू कम्युनिकेटसाठी. नर्सला आपल्याला त्या ठिकाणी हेल्प करायची कम्युनिकेट करण्यासाठी. नर्स हेल्प द क्लायंट टू सोशलाइज. आपल्याला नर्सचं काम काय की पेशंटला सोशलाइज झाला पाहिजेत म्हणून त्यासाठी हेल्प करायची पेशंटला. नर्स हेल्प द क्लायंट टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ हिज इलनेस. आणि नर्स त्या ठिकाणी फाइंड आउट करणार की पेशंटला रिअल इलनेस काय आहे. फेजेस ऑफ नर्स क्लायंट रिलेशनशिप. प्री ओरिएंटेशन, वर्किंग फेज और टर्मिनेशन फेज. प्री इंटरॅक्शन फेज म्हणजे काय की फेज जी की नर्स गो थ्रू फॉर द ॲक्च्युअल इंटरॅक्शन विथ द पेशंट. ज्यावेळेला फर्स्ट इंटरॅक्शन आपण करतो पेशंटसोबत, हॅलो सर किंवा हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग वगैरे, हे ते तुमचा आजचा दिवस कसा होता, तुम्हाला काल काही प्रॉब्लेम झाली का, तो आपला प्री इंटरॅक्शन फेज आहे. सो प्री इंटरॅक्शन फेज इज डेव्हलप द थेरपेटिक रिलेशनशिप हिम टिल शी गोज हिम फॉर इंटरॅक्शन्स. त्या ठिकाणी आपण नर्ससुद्धा आहे ते जातात पेशंटसोबत बोलतात, पेशंटला कम्युनिकेट करतात. त्या ठिकाणी आता नर्स थिंक द फील अबाउट द क्लायंट बिफोर इंटरॅक्शन्स अकॉर्डिंग टू हर नॉलेज, फिअर अँड मिसकन्सेप्ट. त्यानंतर नर्स ट्राय टू कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम सेकंडरी सोर्स ऑफ लाईक पेशंट रेकॉर्ड फाईल, रिसोर्स पर्सन अँड द अदर नर्स वर्किंग इन द वॉर्ड. द नर्स प्लॅन हाऊ शी इज गोइंग टू इंटरॅक्ट विथ द क्लायंट, what she is going to achieve for these interactions and how he is going to help the patient. She plan her objectives for the interaction phase. त्या ठिकाणी जे नर्स आहे ते पेशंटला हेल्प करतात. ओके, त्यांचं नॉलेज त्या ठिकाणी यूज करतात. फर्स्ट हिस्ट्री कलेक्ट करतात पेशंटकडून. हिस्ट्री कलेक्ट केल्यानंतर ज्या वॉर्डमध्ये त्या वर्क करतात त्या ठिकाणी पेशंटसोबत इंटरॅक्शन करतात. द नर्स मे बी एक्सपिरियन्सिंग एन्झायटी रिगार्डिंग द क्लायंट. समटाईम्स पेशंट जर का सायकेट्रिक असेल तर कोणत्या सिस्टरांना भीतीसुद्धा वाटते की हा पेशंट हा अँझायटी, जर का पेशंटला एपिसोड आला अँझायटिक एपिसोड, सो पेशंट आपल्याला हार्मसुद्धा करू शकतो. तर वे टू ओव्हरकम, आपल्याला हे कमी कशी करायचं की शी कॅन गो थ्रू आउट द पेशंट रेकॉर्ड. पेशंटचा रेकॉर्ड अगोदर चेक करायचा आहे, पेशंटसोबत इंटरॅक्शन करायचं आहे, पेशंटला सुपरविजन करायचं आहे. आणि स्टुडंट नर्स असेल सो स्टुडंट नर्सने काय करायचं आहे, पेशंटसोबत स्टेज ऑफ फ्राईट म्हणजे की पेशंटची हिस्ट्री वगैरे अगोदर वाचून घ्यायची. टास्क राहतात जसं की एक्सप्लोर हर ओन फिअर्स अँड एन्झायटी. आपल्याला एक्सप्लोर करायची आपली फिअर अँड एन्झायटी. सेट द ऑब्जेक्टिव्स ऑफ इंटरॅक्शन फेज. ऑब्जेक्टिव्ह असतात की हां या पेशंटला मी आता जाऊन भेटणार, या पेशंटला जेवण केल्यानंतर भेटणार म्हणजे की पेशंटचा मूडसुद्धा ठीक राहणार. टेक हेल्प द क्लायंट सुपरवायझर. जे पण क्लिनिकल सुपरवायझर असतात त्यांचं आपण हेल्प घेतली पाहिजे. जे सिस्टर लोक असेल किंवा त्या ठिकाणी अदर स्टुडंट असेल त्यांची आपण हेल्प घेऊन आपलं भीती जी आहे ती कमी करायची. सो ओरिएंटेशन फेजमध्ये काय की
नर्स काय करतात, पेशंटवर ओरिएंटेड करतात, इंट्रोड्यूस करतात स्वतःबद्दल त्यांच्याबद्दल. त्यानंतर ती ॲज अ नर्स अँड द क्लायंट हू आर अ स्ट्रेंजर्स मीट फॉर द फर्स्ट टाईम अँड बिकम acquaintances. The end when the nurse the patient is being to accept each other and unique human being. या ठिकाणी आपण त्यांना स्वतःबद्दल इंट्रोड्यूस करून द्यायचं की मी ॲज अ नर्स आहे, स्टुडंट नर्स आहे, तर मी या ठिकाणी तुम्हाला केअर प्रोव्हाइड करणार आहे. टास्क राहतात जसं की स्टॅब्लिशमेंट ऑफ त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा सोशल रिकव्हरी असेल किंवा ॲट अ पार्ट ऑफ त्या ठिकाणी केअर असेल. तर पेशंटला सांगायचं आपल्याला मी या ठिकाणी तुमच्यासोबत जे पण तुमची इलनेस आहे तुम्ही मला शेअर करू शकतात आणि मी त्या ठिकाणी तुम्हाला मी कम्युनिकेट करणार आहे. या टाईपमध्ये आपल्याला त्यांना बोलायचं आहे. प्रॉब्लेम इन्काउंटर म्हणजे काय, सोशल क्लास असेल, स्टेटस, अँझायटी लेवल असेल, पेशंट अँड नर्सची ट्रान्सफरन्स असेल, काउंटर ट्रान्सफरन्स असेल, तर या टाईपचे प्रॉब्लेम आपल्यामध्ये होऊ शकतात. वर्किंग फेज म्हणजे काय, नर्स इज वर्किंग फेज ऑफ ॲक्टिव्हली वर्क करतात पेशंटसोबत. ओके, स्टॅब्लिशमेंट करतात, ओरिएंटेशन करतात. त्यानंतर की फीचर्स असतात त्या ठिकाणी नर्सेसची, जसं की अँझायटी कमी करायची पेशंटची सुद्धा आणि आपलीसुद्धा. त्यानंतर ट्रान्सफरन्स अँड काउंटर ट्रान्सफरन्स जे असतात ते त्या ठिकाणी रिड्यूस होणार. टास्क राहतात जसं की क्लायंटचा डाटा आपण इन डिटेल्स एक्सप्लेन करायचा आहे, कलेक्ट करायचं आहे. सेकंडरी सोर्स असेल जसं की आयडेंटिफिकेशन, पेशंटची काय नीड आहे, पेशंटला काय भाव आहे हॉस्पिटलकडून, ते आपल्याला त्या ठिकाणी कंडक्ट करायचं आहे. आयडेंटिफाय हिज ऑर हर प्रॉब्लेम, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे की सध्याचा प्रेझेंटमध्ये तो आपल्याला चेक करायचा आहे. कम्युनिकेट करायचं त्यांना, त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचं, त्यांना सोशलाइजमध्ये इन्व्हॉल्वमेंट करायला लावायचं. नर्स हेल्प द क्लायंट फाइंड आउट अल्टरनेटिव्ह सोल्युशन हिज ऑर हर प्रॉब्लेम ऑर डेव्हलप द इन्साईट ऑफ यूज ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह कोपिंग मेकॅनिझम. ओके, त्यांना माहिती किती आहे त्यांच्या डिसीजबद्दल, ते आपण त्यांचे इन्साईट जे असतात ते आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. न्यू पॅटर्न ऑफ बिहेवियर असेल तर आपण यूज करू शकतो. पेशंटचं कोणतं टाईप ऑफ बिहेवियर आहे सध्याचं प्रेझेंटला. ओके, आपण कोणतं टाईप ऑफ त्यांना सिग्निफिकंट आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो आहे. सो क्लायंट इज टर्मिनली रिलेशनशिप विथ द रिगार्डिंग द ड्युरिंग द इंटरव्ह्यूज, प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज अँड फॉर इंडिपेंडंट फंक्शनिंग, त्यांना आपण इंडिपेंडंट फंक्शनिंगसुद्धा करू द्यायची, की ॲक्टिव्हिटी करत असेल त्यांना करू द्यायची. इव्हॅल्युएट प्रॉब्लेम अँड गोल्स, आपल्याला त्यांची जे प्रॉब्लेम आहे ते इव्हॅल्युएट करायचे आणि त्यांचे गोल्स जे आपण सेट केलेले आहेत ते प्रॉपरली फुलफिल झाले पाहिजेत. नर्स या ठिकाणी नॉलेजेबल पाहिजे सायकेट्रिक नर्सिंगमध्ये, तिची विकनेस वगैरे डिक्रीज पाहिजेत, इंटरॅक्शन करायला तिच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त पाहिजेत आणि तिला गाईड करायला एक क्लिनिकल सुपरवायझर पाहिजेत. त्यानंतर ग्रुप डिस्कशनसाठी पेशंटची ती हेल्प घेऊ शकते किंवा पेशंटला नॉलेज ती शेअर करू शकते त्यांच्या डिसीज कंडिशनबद्दल. प्रॉब्लेम इन्काउंटर लाईक टेस्टिंग ऑफ नर्स, प्रोग्रेस ऑफ पेशंट, डिफिकल्टी इन कलेक्टिंग अँड इंटरप्रिटेटिंग डाटा, फिअर ऑफ क्लोजलीनेस. टर्मिनेशन फेजसाठी इट इज कॉल्ड ॲज द फेज ऑफ एंड फेज. ही एंड फेज असते थेरॅपेटिक नर्स पेशंट रिलेशनशिपची. याच्यामधचा गोल काय, थेरॅपेटिक एंड ऑफ नर्स पेशंट रिलेशनशिप ही टर्मिनेशन फेज असते. कॉजेस काय याची, क्लायंट मे बी डिस्चार्ज असू शकतो किंवा नर्स दुसरा पेशंट शिफ्ट केलेला असतो किंवा नर्सची जी आहे ती त्या ठिकाणी रुटीन चेंज झालेलं असते. किंवा त्यानंतर आहे की टर्मिनेट ऑफ द व्हेरियस रिझन, जसे की स्टुडंट नर्स कंप्लीट ही सायकेट्रिक पोस्टिंग किंवा मग कोणते स्टुडंट असतात की त्यांचे सायकेट्रिक पोस्टिंग कंप्लीट करतात मग ते जातात दुसरीकडे, मग त्या ही फेज असते टर्मिनेशनची फेज. समटाईम्स पेशंटला डिस्चार्जसुद्धा भेटतो किंवा पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफरसुद्धा करतात, तर ही टर्मिनेशन फेज आहे. प्रिपरेशन्स ऑफ पेशंटला आपण कसं करतो, एक्सप्लेन करतो पेशंटचे गोल्स, पेशंटला काय प्लॅन केला आपण केव्हा भेटलो. त्यानंतर सायकेट्रिक सोशल वर्कर कसे होतात, विनिंग ऑफ फेज कोणती होती, हाफ वे होम, डे केअर सेंटर काही दिवसासाठी. प्रिपरेशन्स ऑफ नर्स काय क्रायसिस असेल, अँझायटी डिप्रेशन असेल, फील सबकॉन्शियसली हॅपी असेल. टर्मिनेशन फेज इज इव्हॅल्युएटिंग अँड द एज्युकेटिंग. टास्क ऑफ टर्मिनेटिंग फेज, ब्रिंग द थेरॅपेटिक एंड ऑफ रिलेशनशिप, रिव्ह्यू द फिलिंग अबाउट रिलेशनशिप, इव्हॅल्युएट प्रोग्रेस टुवर्ड्स गोल, स्टॅब्लिश मेकॅनिझम फॉर मीटिंग फर्दर थेरपी नीड्स. यामध्ये काही बॅरियर्स असतात, बॅरियर जसे की टेलिफोन बॅरियर असेल किंवा मग समटाईम्स पेशंट प्रॉपरली स्पीक नसेल करत असेल, ते सुद्धा बॅरियर यामध्ये बघायला भेटू शकतं आपल्याला. त्याला आपण कमी कसं करायचं आहे, ॲप्रिशिएट करायचं आहे पेशंटला. ओके,
समटाईम्स पेशंटला आपण ॲक्टिव्हिटी चांगली करू शकतो किंवा पेशंटसोबत आपण गुड कम्युनिकेशन करू शकतो. इथिक्स असतात की समटाईम्स आपण पेशंटकडून काही गिफ्ट घेतलं पाहिजे आणि काही मनी आपण त्या ठिकाणी पेशंटकडून ॲज अ गिफ्ट और लो ऑफ टोकन म्हणून घेतलं पाहिजे नाही, हे आपल्या इथिक्समध्ये आहे. त्या ठिकाणी पेशंटला आपण ऑटोनॉमी म्हणजे की काय त्यांचे डिसिजन त्यांना घेऊ द्यायचा. ओके, पेशंटला जे पण त्यांचा बेनिफिशियल असेल ते आपण त्यांना राईट त्या ठिकाणी द्यायचं. जस्टिस फॉर फेअर ट्रीटमेंट, चांगल्या ट्रीटमेंटसाठी आपण त्यांना जस्टिस द्यायची. त्या ठिकाणी नर्स पेशंट डिग्निटी मेंटेन पाहिजे. ओके, त्यानंतर पेशंट विल बी डेमॉन्स्ट्रेट नॉन जजमेंटल अँड द नॉन डिस्क्रिमिनेटरी ॲटिट्यूड अँड बिहेवियर. पेशंटचा बॅड बिहेवियर त्या ठिकाणी नाही पाहिजे, आपण त्याला तो ओव्हरकम करायचा म्हणजे कमी करायचा आहे. थेरॉपेटिक एम्फासिस जसं की प्रोग्रेस ऑफ नर्स पेशंट रिलेशनशिपमध्ये त्यामध्ये फिलिंग्स असेल नर्स अँड पेशंटबद्दल किंवा अँझायटी ओव्हरकम असेल, फ्रस्ट्रेशन असेल किंवा समटाईम्स फ्रस्ट्रेशन पेशंट काय करतो नर्सला बोलतो किंवा नर्स फ्रस्ट्रेशन असते म्हणून पेशंटला बोलतात. तर रेजिस्टन्स, ट्रान्सफरन्स अँड काउंटर ट्रान्सफर अँड बाउंड्री व्हायलन्स आपण या ठिकाणी बघू. रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स इज द पेशंट अटेम्प्ट टू रिमेन अनवेअर ऑफ अँझायटी प्रोड्युसिंग ॲस्पेक्ट विदिन द सेल्फ. त्या ठिकाणी रिड्यूस करायची आपल्याला अँझायटी. ओके, सप्रेशन असेल, रिप्रेशन असेल, त्यानंतर इंटेन्सिफिकेशन ऑफ सिम्टम्स असेल किंवा इन फ्युचरमध्ये आउटलुक असेल, हेल्पलेसनेस आउटलेस असेल, त्यानंतर फॉरगेटिंग ऑफ सेशन असेल. ओके, ॲक्टिव्ह ऑर इरिटेटिंग बिहेवियर असेल पेशंटचा, रिपोर्टिंग फिजिकल सिम्टम्स असेल पेशंटचे. ट्रान्सफरन्स म्हणजे काय? अनकॉन्शियसली आपण ट्रान्सफरन्स करतो बघा, आपला ॲटिट्यूड वगैरे असेल, मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. काउंटर ट्रान्सफरन्स म्हणजे काय? इमोशनल आपण रिस्पॉन्स करतो या ठिकाणी, जसं की इंटेन्स ऑफ लव, इंटेन्स ऑफ हॉस्टिलिटी, इंटेन्स ऑफ अँझायटी. डिफिकल्टी काय होती पेशंटला? सर्टन प्रॉब्लेम असेल किंवा एन्झायटी असेल किंवा पर्सनल किंवा सोशल रिलेशनशिप असेल पेशंटची, त्यामुळे सुद्धा पेशंटला प्रॉब्लेम होऊ शकतो. आर्ग्युमेंट असेल, त्यानंतर फिलिंग ऑफ अँग्री असेल. बाउंड्री व्हायलन्स म्हणजे काय? ऑकरन्स द नर्स कोट आउटसाइड द बाउंड्रीज अँड थेरप्युटिक रिलेशनशिप स्टॅब्लिशमेंट अ सोशल, इकॉनॉमिक और पर्सनल रिलेशनशिप. किंवा त्या ठिकाणी बाउंड्री व्हायलन्स म्हणजे काय की नर्स काय करतात त्यांच्या बाउंड्रीच्या बाहेर जातात, जसं की पेशंटसोबत रिलेशनशिप बनवणे, पेशंटची इकॉनॉमिकल स्टेटसमध्ये इन्व्हॉल्व करणे, पेशंटच्या पर्सनल रिलेशनशिपमध्ये इन्व्हॉल्वमेंट होणे, हे आपले बाउंड्री व्हायलन्स आहेत. ओके, तर या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. टॉपिकचं नाव होतं थेरप्युटिक नर्स पेशंट रिलेशनशिप. ओके, सायकेट्रिकमधला प्रॉब्लेम आहे, मेंटल हेल्थ नर्सिंगमधला हा सब्जेक्टमधला टॉपिक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, थँक्यू सो मच.